ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जय जवान मित्रमंडळ आणि मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यांच्यासह एकूण 19 मंडळांविरोधात नियमांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय। जय जवानच्या पथकानं 9 थर लावून सलामी दिली, तर आम्ही कोपरीकर या मंडळानं 8 थर लावले। यात सर्वात शेवटच्या थरात बालगोविंदाचाही समावेश होता। शिवतेज मंडळाच्या महिलांनी लावलेल्या थरातही बालगोविंदा सहभागी झाले होते। पोलिसांनी या सर्व दहीहंड्यांचं व्हिडिओ शूटिंग केलंय। यावर मराठी संस्कृती जपण्यासाठी कोणतीही किंमत मोजणार असल्याचं जाधव यांनी म्हटलंय। तर जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी न्यायालयाची माफी मागत कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊ असं सांगितलंय। गुन्ह्याला आम्ही कधीच घाबरलोच नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या साहेबावर 92 गुन्हे, मला एक गुन्हा घ्यायला काही हरकत नाही। मला आनंद आहे की मी मराठी संस्कृती जपण्यासाठी आज गुन्हा घेतोय, मला त्याचा अभिमान आहे। माझ्यावर अनेक गुन्हे आहेत जे मी मराठी भाषेच्या किंवा मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली केले होते। मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मला हा गुन्हा घ्यायला कधीच वाईट वाटणार नाही। मला आनंद झाला या गुन्ह्याचा की मी मराठी हिंदू संस्कृतीसाठी आज गुन्हा घेतोय। मी जय जवान आणि महाराष्ट्राच्या तमाम गोविंदाच्या वतीने सर्वप्रथम सुप्रीम म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो, हायकोर्टाची माफी मागतो। पण आम्ही मजबूर आहोत की आमचा हा सण उत्सव कुठेतरी बंद होताना आम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नव्हतो। आणि आता या लढा हा एक प्रकारचा लढा चालू झालेला आहे। सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जो डिसिजन तो द्यायला मान्य आहोत आम्ही, आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सर्वच मंडळं उतरणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।